फ्रेंड, नमस्कार. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम, जय शिवराय. करूया आजच्या ब्लॉगला सुरुवात. तर तुम्हाला तो वरचा टायटल जे होतं ते बघून, फोटो बघून तुम्हाला समजलंच असेल की मी आज कशाबद्दल बोलणार आहे. तर हे मला मीडियासमोर आणायची काहीच हौस नव्हती किंवा आणायचंही नव्हतं. पण अशा काही गोष्टी झाल्या, माझ्या नवऱ्याने मला एवढं मजबूर केलं आहे ना की हे मीडियासमोर आणायला. होतंय असं की मागं बोलणारं कोणी नाही आहे आणि त्याच गोष्टीचा माझा नवरा जास्त फायदा घेतोय की त्यांना असं वाटतंय की ही काही नाही करू शकत, मी काही केलं नाही किंवा काही दिलं नाही, मुलीकडं लक्ष दिलं नाही, असंच तरसवलं तर ही माझ्याकडं झक मारून येईल. पण मला असं वाटतंय ना, मी 2 टाईम उपाशी राहील, पण माझी इज्जत घालायला पुन्हा त्या माणसाजवळ जाणार नाही. जर तो मला इज्जत द्यायला तयार असेल, त्याने त्याची चुकी मान्य केली, तर ठीक आहे. नाहीतर मला नाही वाटत मी पुन्हा त्या माणसाजवळ जाईल म्हणून. तर करूया आजच्या ब्लॉगला सुरुवात. तर माझं नाव आहे माहेरचं प्रियंका वाहाग आणि सासरचं माझं नाव आहे प्रियंका बाळसरा. आणि तुम्ही म्हणताय हे असं काम करता करता बोलतीये, तर काय ना की माझी जी मुलगी आहे ती झोपलेली आहे. मग ती झोपती तोपर्यंतच मला टाइम भेटतो, जो भेटतो तो मग मी जे काही थोडेफार राहिलेले असतात ते मग मला करावंच लागतात. तर आता मी सुरुवात करते. जर माझ्या बोलण्यात वगैरे काही चुकलं तर प्लीज मला माफ करा. आणि आता सध्या माझ्याकडे माईक वगैरे काही नाही, त्यामुळे मी डायरेक्टली कॅमेरा ऑन करून व्हिडिओ चालू करते. थोडंसं आवाज कमी जास्त होऊ शकतो, जरा थोडंसं समजून घ्या. आता नवीन नवीन आहे मी पण. आणि मग सांगते आता माझ्याबद्दल थोडीशी माहिती अगोदर सांगते, मग पुढचं सांगते मला जे मेन सांगायचं आहे ते. तर आम्ही तिघीजणी बहिणी आहोत आणि एक आम्हाला भाऊ आहे लहान. तर तो लहान आहे अजून. आणि माझ्या सेकंडवाली बहीण आहे जी, तिचं पण लग्न झालेलं आहे. तसंच व्यवस्थित आहे, सगळं नीटनेटकं आहे. आणि माझं वाईट कुठं काय कसं मी पुढं सांगणारच. तर अगोदर माझ्या मम्मीबद्दल जरा सांगते. माझी मम्मी जे करते ना, तर ते मला नाही वाटत कुणी करू शकतंय म्हणून. ती जे करते ते फक्त एक आईच करू शकते. आणि जेव्हा मी आई झाले तेव्हा मला समजतंय की आई होणं खूप कठीण असतं, सोपी गोष्ट नसते. तिने जे करून दाखवलंय ना, ते खरंच एक आईच करू शकते फक्त. आणि जर मला पुढच्या जन्म जर भेटला ना, तर मला वाटतं मला माझ्या आईच्याच पोटी जन्म भेटावा. तिच्यासारखी आई होणं शक्य नाही आहे, मीही नाही होऊ शकत. तिने जे केलंय, मी माझ्या आईबद्दल एवढं का बोलते, कारण तिने वडिलांची आणि आईची दोघांचीही जबाबदारी एकटीने झेलली आहे, एकटीने पूर्ण केली आहे. अजूनही ती करते. कारण कसं आहे, माझे वडील ड्रिंक वगैरे करायचे, त्यामुळं पूर्ण म्हणजे आमचं नुकसान झालं आणि त्यांचं स्वतःचंही नुकसान झालं. जे दारू पिणारे असतात त्यांचा शेवट काय होतो हे कुणाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. तर ते दारूने पूर्ण म्हणजे वाया गेले असं म्हटलं तरी चालेल. कशातच लक्ष नाही, काहीच नाही. ते स्वतःचं त्यांचं बघायचे आणि जे काही पैसे वगैरे व्हायचे ते सगळे ड्रिंकमध्ये घालून टाकायचे. तर त्यांच्याकडून मम्मीने कसली कधी अपेक्षाही नाही केली. आणि तिने म्हणजे आता सगळ्यात जो लहान भाऊ आहे त्याचं शिक्षण तर चालूच आहे, पण आमच्या तिघींचे पण तिने शिक्षण केले. माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, माझे ज्या बहिणी आहेत त्यांचे पण शिक्षण झालेले आहेत. म्हणजे तिने सगळ्यांचं व्यवस्थित केलं, नीटनेटकं केलं. आणि लग्नही करून दिले. तर लग्नानंतरचा जो काही खर्च असतो डिलिव्हरीचा वगैरे, माझी जी सेकंडवाली बहीण आहे तिचं म्हणजे नवरा समजदार होता, त्यांनी कसलीच तकलीफ माझ्या आईला होऊ दिली नाही. खरंच ते खूप चांगले आहेत. पण माझ्या नवऱ्याला म्हणजे असं स्वतःचा डिसिजन घेण्याचं नाहीच घेऊ शकत ते स्वतःचा निर्णय.
लोक जे म्हणजे आजूबाजूचे म्हणा, घरातले म्हणा, कोणी जे सांगितलं ना तर त्यांना ते खरं वाटतं. मी जे बोलते ते त्यांना खरं वाटत नाही. आता हे कोणाकोणासोबत होतंय, ज्याला होत त्याच्याबरोबर होतं ना, ज्या स्त्री बरोबर होतं, ज्या बायको बरोबर होतं, तीच बायको समजू शकते. आणि मी असं नाही म्हणत का प्रत्येक पुरुष चुकीचं, तसं नाही म्हणत मी. पण असतात असे काही काही, सगळेच तसे नसतात. आणि मम्मीने म्हणजे मला लग्नाचं घाईच नव्हती काही, पण आले काही स्थळ असे चांगलं आलं, तिला वाटलं होईल माझ्या मुलीचं चांगलं म्हणून तिने करून दिलं. आणि मेन म्हणजे माझ्या नवऱ्याला असं वाटतंय की माझ्या आईला मला इथं ठेवून घ्यायला खूप भारी वाटतंय, मला इकडं राहायला आवडतंय, मला हे करायचं नव्हतं, ते करायचं नव्हतं म्हणून मी इकडं आले. पण तसं नाही आहे. मला जर तसं करायचंच असतं तर मी लग्न झाल्याच्या नंतर लगेच केलं असतं. एक मूल होईपर्यंत मी शांत का बसल? पण ते एक मूल होईपर्यंत मी सहन केलं ना. पण मी पण एक माणूस आहे, केवळ सहन होणार ना. सहन करण्याची पण एक लिमिट असते, कॅपॅसिटी असते. ती संपल्याच्या नंतर कोणतीच स्त्री किंवा कोणताच माणूस ते सहन नाही करू शकत. आणि तसंच माझ्याशी झालंय ताई. राहिलेला व्हिडिओ आपण पुढं कंटिन्यू करू. तोपर्यंत बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. सो बाय बाय. सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या.